बसून बोलू का? जमतंय ना, हे काही प्रॉब्लेम नाही. जय जाऊ दिसत नाही. अरे राजा, मला जास्त वेळ उभं राहता येत नाही. मग तिथेच बसलो असतो. सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करून, आज स्वामी विवेकानंद जयंती आहे, त्यांना अभिवादन करतो. मराठा आरक्षणादरम्यान ज्या अनेक मुलामुलींनी आत्मबलिदान देऊन मराठ्यांच्यासाठी काही एक त्याग केलेला आहे, त्या सर्वांनाही अभिवादन करतो. परंतु दुर्दैवाने आजही आमच्या समोर आरक्षणाची काही हमी नाही. आज 421वा जिजाऊ जन्मोत्सव, त्याच्या आपल्या सर्वांना अनेक सदिच्छा देतो. पाहुणे आले आणि गेले. डॉक्टर अमोल कोल्हेंचं ठीक आहे, पण आता आपण छत्रपती संभाजीराजेंना, प्रतापराव तुमची भेट झाली तर निरोप द्या की तुम्ही येताय, मान्य आहे, पण याच्या पुढे तुम्ही येत राहा. 100 वर्ष आम्ही तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही, पण मध्ये तुम्हाला कार्यक्रम सोडून मध्येच जाता येणार नाही, कारण की सगळं डिस्टर्ब होत आहे. बरोबर आहे? हेलिकॉप्टरनी आले तर जाताना बसनी जायला काही हरकत नाही, हा एक भाग आहे. मित्रांनो, या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांनी मंचावरील, प्रामुख्याने खासदार प्रतापरावजी, आमदार शशिकांत यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आतापर्यंत थांबले. रविकांत, या सर्वांनी वेळेअभावी म्हणा किंवा तुम्ही जरा गडबड करता असं होऊ देऊ नका. लोकांचं ऐकायला शिका. जर तुम्हाला दिल्ली काबीज करायची असेल तर या लोकांचं म्हणणं ऐकायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला बोलता येत नाही, वाचता येत नाही, त्यावेळेस आपण भाषणं ऐकायला शिकलं पाहिजे. ते खूप गरजेचं आहे आणि म्हणून या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आज या प्रसंगी मंचावर उपस्थित जरी गेलेले असले तरी मराठा विश्वभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा आपण सन्मान केलेला आहे आणि ज्यांच्या मालिकेमुळे केवळ आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जिथपर्यंत मराठी भाषा थोडीफार समजते अशा जवळपास 142 देशामध्ये ही मालिका बघितल्या जाते आणि यामुळे छत्रपती संभाजी महाराजच नव्हे तर इन जनरल संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास लोकांच्या समोर आणण्याचं एक महान काम ज्यांनी केलेलं आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे. सर्जिकल स्ट्राईक हे मराठेशाहींचं, निंभोरकर साहेब हे एक आपल्या सर्वांचं, म्हणजे ज्यावेळेस लाल महालामध्ये शाहिस्ते खान, तुम्ही पुणेकर आहात साहेब, बरोबर आहे, भुजबळ साहेब त्यांना माहिती आहे, कारण की तिथल्या परंतु आपण इतिहासात जाणतो आहोत की 1,00,000-1.5 लाखाच्या आसपास नसेल, कदाचित 50-60 हजार समजा आपण, अत्यंत सर्व प्रकारे शस्त्रसंपन्न सैन्य मोगलांचं असताना काही निवडक मावळे महाराजांच्या सोबत त्या लाल महालामधील शाहिस्ते खानाच्या छावणीवर त्यांनी जो हमला केला आणि शाहिस्ते खानाची 3 बोटं कापली, त्याला त्यावेळेस पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनी पहिलं सर्जिकल स्ट्राईक म्हटलं. पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनी सर्जिकल स्ट्राईक म्हटलं आणि अशा प्रकारे मराठेशाहीतील शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये अचानक असं काहीतरी काम करण्याला सर्जिकल स्ट्राईक हा शब्द रूढ झाला आणि ते काम त्यानंतर आता पाकिस्तान आणि भारत याच्या दरम्यान जे काही केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे गावकरी राजेंद्र निंभोरकर आणि मॅडम, नाही ठीक आहे, बरं आहे, निंभोरकर साहेबांच्या मॅडम आपले धवड साहेब होते, तुम्हाला माहित आहे, काही दिवसापूर्वी आपल्या जिजाऊ सृष्टीचे ते प्रोजेक्ट मॅनेजर होते, त्यांच्या बहीण आहेत. निंभोरकर साहेब आपल्या वर्ध्यावाले आहेत आणि तुमच्यापेक्षाही गावरान गाववाले आहेत, बरोबर आहे.
अगदी मल्ले तुल्ले वगैरे सगळंच सगळं त्यांचं तुम्हाला वर्धेचं ते सगळं माहिती आहे। आणि एक अशा आपल्या सर्वांच्या एका शेतकरी कुटुंबातील तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवनामध्ये आपण जे काही तुम्ही जेवढं काही चांगलं वाईट बघितलं असेल, जेवढं पण वाईट असलं ते सगळंच सगळं त्यांनी बघितलेलं आहे। असे राजेंद्र निंभोरकर सर, ज्या सुकन्याने आपल्या भारताचं नाव 7 समुद्रापार आपल्या खेळण्यातून नेलेलं आहे। बॅडमिंटन नावाचा प्रोजेक्ट गेली का आहे तुम्हाला? तिला पाहिल्यानंतर ही बॅडमिंटन मधली जागतिक पातळीवरची एक मुलगी असेल असं वाटलं नसेल, परंतु तिने आपलं एक नाव अत्यंत दर्जेदार पद्धतीने पुढे नेलेलं आहे। त्या प्रोजेक्टाला आपण सर्वांनी टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करावं। एक अत्यंत आपल्यातली सामान्य तरुण मुलगी, आणि मुलींना तिच्यापासून प्रेरणा मिळावी हे तिला बोलायचं होतं। त्यामुळे प्रोजेक्ट पुढच्या वेळेस जरा बोलायला शिक। इंग्रजीत बोलली तरी हरकत नाही, चायनीज मध्ये बोलली तरी हरकत नाही, पण बोललं पाहिजे अशा पद्धतीने आता पुढे गेलं पाहिजे। आपल्या जिल्ह्याचे SP माननीय भुजबळ साहेब आणि उपस्थित सर्व मंचावरील मंडळी, पुष्पाताई जरा उशिरा आले गेल्यात का? पुष्पाताईंचा सत्कार राहिला तुम्हाला जाता जाता, आमच्याजवळ सत्कार साहित्य शिल्लक असेल तर नक्की देऊया आहे। तर अशी सर्व ही मंडळी आहे। मित्रांनो, जिजाऊ जन्मोत्सवाबद्दल आपण अनेक जण बोललेलो आहेत। 26 वर्षापूर्वी आपण ज्यावेळी जिजाऊ जन्मोत्सव सुरू केला, या सिंदखेड राजाची परिस्थिती काय होती काय नाही याबद्दल मी काही आपल्याला सांगावं अशातला काही भाग नाही, परंतु आज सिंदखेड राजाचे सर्व ग्रामस्थ, नगर परिषद, जिल्हा परिषद, सर्व जिल्हा प्रशासन आणि सर्व शाळा जिजाऊ सावित्री जन्मोत्सव अत्यंत जोमात सुरू करतायत आणि जवळपास सगळ्या राज्यामध्ये हे पसरलेलं आहे। हे आपण दिलेलं एक खूप चांगलं काम आहे, लक्षात घेतलं पाहिजे। यामुळे मुलं मुली बोलू लागलेले आहेत। मुला मुलींना, शिक्षकांना, शिक्षिकांना, समाजाला सावित्री जिजाऊसह अनेक ज्या काही महिलांनी जे काही समाजकार्य केलं, परिवर्तनाचं काम केलं, त्याच्याबद्दलची माहिती मिळू लागलेली आहे आणि स्वतःच्या जीवनामध्ये त्यांचा एक वेगळ्या पद्धतीने बदल होतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे आपण जरी लाखांच्या संख्येत इथे आज येतो आहोत, त्यामध्ये सतत वाढ होते आहे। भुजबळ साहेब, आजच्या दिवशी इथला जर तुम्ही थोडासा अंदाज घेतला, संख्या किती झाली हा भाग सोडून द्या, पण या दिवशी इथे होणारा जो आर्थिक व्यवहार आहे रविकांत, भजे विकण्यापासून, चहा विकण्यापासून, पाणी विकण्यापासून जर घेतला तर जवळपास 8 कोटीच्या आसपास आज एवढा व्यवहार होतो, लक्षात घेतलं पाहिजे। हा एक आर्थिक उलाढालीचं सुद्धा पर्यटन जे आहे एक केंद्र आहे। या निमित्ताने आमच्या सिंदखेड राजा गावामध्ये 2-2.5 कोटी रुपये कमीत कमी या ना त्या कारणाने आज येतात। इथे जी काही पुस्तकं विकल्या जातील, मी काल विचारलं, काहीतरी 298 की काहीतरी स्टॉल लागलेले आहेत आणि बाहेरही त्याच प्रकारचे लागलेले आहेत। ही एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे ज्ञान केंद्र झालेलं आहे आणि ते व्हावं या अंगाने अनेक लोकांनी प्रयत्न केलेला आहे। इथे पहिला प्रयत्न केलेला आहे तो निंभोरकर साहेब, माहिती असलं पाहिजे, महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री होते यशवंतराव नंतर कन्नमवार साहेब झाले होते, तुम्हाला ऐकून काही लोकांना माहिती आहे? पहिल्यांदा जिजाऊ जन्मोत्सव इथला जो साजरा केला तो कन्नमवारांनी साजरा केलेला आहे। मग कोणीतरी म्हणलं आपण सुरू केलं, त्याच्यातला काही भाग नाही। 1963 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना इथे आले आणि जिजाऊंचं अत्यंत चांगलं पहिलं चरित्र सविस्तर हे कन्नमवारांनी लिहिलेलं आहे आणि मराठा सेवा संघाने अलीकडच्या काळामध्ये ते पुन्हा प्रकाशित केलेलं आहे। तुम्ही सर्वांनी ते लक्षात घेतलं पाहिजे। या सर्व प्राचीन ज्या काही वास्तू इथे आहेत त्याची माहिती त्यांच्या त्या पुस्तकामध्ये, नंतर अनेक लोकांनी इथे त्याच्यावर काही पुस्तकं लिहिलेले आहेत। पण प्रामुख्याने आज सांगायचं कारण असं आहे की आपल्या विदर्भामध्ये प्रकाश भाऊ, तुम्ही ज्या शेतकऱ्यांबद्दल बोलता त्या शेतकऱ्यांबद्दलची विदर्भातल्या रवी पहिल्यांदा आस्थापनाला वाटली असेल तर ती कन्नमवारांना वाटली आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक ज्या भरवशावर माजलेले आहेत अशी आपली समज आहे। ते साखर कारखाने विदर्भात असले पाहिजे म्हणून विदर्भातला पहिला सहकारी साखर कारखाना दुसरबीडला जिजामाताच्या नावाने कन्नमवारांनी सुरू केलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। तो साखर कारखाना जरी आपण सुरू केला आणि अनेक ठिकाणचे प्रतापराव, तर मला वाटतं काही अंशी का होईना शशिकांत, आपण त्या अंगाने विचार करणं गरजेचं आहे। किमान तेवढ्या पुरतं जरी आपण राजकारण बाजूला ठेवलं तरी काही हरकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे।
पैशाच्या अनेक काही अडचणी येत आहेत, बरेच काही प्रश्न आहेत. मला तुमच्या इथलं काही स्थानिक खूप भानगडी माहिती नाही. तुमचे गैरसमज जरी असले की मी सगळ्या भानगडी करतो तरी की इथे जर असतील तर ते आपल्या बुलढाण्याचे ते काय ते बुलढाणा अर्बन नावाचं एक बँक चालवतात राधेश्याम चांडक भाईजी. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडंसं त्या माणसाला एक संधी द्यायला काही हरकत नाही आणि आपलं घाणेरडं राजकारण बाजूला सारून जर राधेश्याम चांडकला आपण हा साखर कारखाना चालवण्यासाठी सर्वांनी माझा निरोप देता आला तर बघा मी जाऊन भेटेल त्यांना की हा कारखाना जर तुम्ही सुरू केला तर मला वाटतं आपल्या या परिसरातील काही शेतकऱ्यांचं नक्की कल्याण होईल. प्रकाश भाऊ तुमचे ते मित्र आहेत, तुम्ही एकत्र काही दिवस होते, सध्या मला माहिती नाही. हा तर थोडंसं आपण तो एक प्रयत्न करा. जर तुमची किसान ब्रिगेड प्रत्यक्षात यायची असेल तर पहिला जिजामाता साखर कारखाना सुरू करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि याशिवाय केवळ हाच नाही, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भांडवल अडकलेलं आहे, वेगळे वेगळे कारखाने जे काही असेल, सूतगिरणी असेल, अमकं असेल, तमकं असेल, हे सगळेचे सगळे कसे येतील ते एक भाग बघितलं पाहिजे. आणि आपण सर्व शेतकऱ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे नम्रपणे एक आवाहन केलं पाहिजे की तुमचा शेतमाल जशाच्या तसा बाजारात न विकता कमीत कमी एक तरी प्रक्रिया करा. तूर 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 आपण काय हरकत नाही, ती तूर जशीची तशी पोत्यात भरून बाजारात न येता किमान तिची डाळ करा आणि 100-200 असे 500 ग्रामचे पाकिट करा. आज जर तुम्हाला 100 रुपये मिळत असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला 300 रुपये जर मिळतात आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून एक तरी प्रक्रिया आपल्याला कशी करता येईल ते आपण समजून घ्यावं, या अंगाने हा एक विचार आहे. मित्रांनो, जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी नसते हा एक सामान्य विचार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज नसते एवढं हा सोपा नाही. तर आजचा हा जो देश आहे हा देश नसता हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल, श्री शिव वगैरे जे काय असतील ह्या सगळ्या नंतरच्या बाबी आहे. हा देश आहे आणि हा देश निर्माण करण्याचं राखण्याचं काम जिजाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून जिजाऊंचं जे काही महत्व आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग बरेचसे लोक बोलले, गंगाधर बोलला त्यावेळेस अनेक लोकांना थोडंसं टोचलं बोचलं असेल, परंतु छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आल्यानंतर छत्रपतींच्या ऐवजी नको ते काम ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस मोठा प्रश्न निर्माण होतोय, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अंगाने आम्हाला काही राज्यकर्त्यांशी प्रतापराव असं काही खाजवायचं नाही आहे. मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांना आम्ही सातत्याने बोलवतो, यायला पाहिजे. 2015 मध्ये ते आले, अनेक काही बाबी करू म्हणून सांगितल्या, परंतु आता जायची वेळ आली तरी काही केले नाही. आणि या वर्षी जर त्यांना आम्ही जबरदस्तीने इथे बोलवलं असतं तर कदाचित या पोरांनी त्यांना परत जाऊ दिलं की नसतं, असे पोलीस रिपोर्ट्स होते. डीजी ऑफिस मधून आमच्या मधुकरराव यांना त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची चिवचिव चर्चा चालू आहे, आमची तुम्हाला अत्यंत नम्र सूचना आहे की तुम्ही ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांना सिंदखेड राजा जिजाऊ महोत्सवात बोलू नका, कारण की काहीही होण्याची शक्यता आहे. सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यावर उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं नाही. त्यांचे कोणी प्रतिनिधी जर आमची ही विनंती ऐकत असतील तर आम्ही एवढंच सांगू की जिजाऊ त्यांना सद्बुद्धी देव आणि त्यांनी जे काही इथे 200-250 कोटी रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ते थोडीशी तिजोरी हलकी करावी. इथे ते हे म्हणाले होते की जर जिजाऊ शिवाजीच्या नावाने महाराष्ट्राची सगळी तिजोरी रिकामी करण्याची वेळ आली तर ती संधी घेणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल. पण मला असं वाटतं की आता ते शेवटचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या अंगाने सुद्धा विचार करत असताना जिजाऊ सृष्टी आणि याच्यासाठी प्रतापराव आपले खासदार आहेत, ते इथे उपस्थित आहेत म्हणून नाही, पण क वगैरे बरंचसं जे काही भाऊ झालेलं आहे ते तुम्ही दोघे जे बोलतात यामध्ये प्रतापरावचा खूप मोठा वाटा आहे. पुढे त्यांनी आता ब आणि अ वगैरे करून द्यायचं कबूल केलेलं आहे. त्यांचा उरलेल्या कार्यकाळामध्ये ते होईल का नाही सांगता येत नाही, पण एक 5 कोटी रुपये ते जाण्यापूर्वी देतील आपल्याला असं त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा, छोट्या छोट्या काही हरकत नाही. आणि म्हणून मित्रांनो,
हे सगळं शेवटी याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की उठसूट शेवटी मायबापाकडे जेव्हा आपण मागावं लागतं त्यावेळेस मायबाप तरी झालं पाहिजे, सत्ताधीश झालं पाहिजे. आणि एवढ्याच मुळे जर या देशामध्ये RSSचा PM आणि CM होऊ शकतो तर MSSचा PM आणि CM होऊ शकतो. ते काम संभाजी ब्रिगेडला करायचं आपण लक्षात घेतलं. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे का? मग जरा जोरात बोंबला ना, व्हायचं की नाही? ते जर करायचं असेल तर 31 जानेवारी पूर्वी मिस्टर नेते संभाजी ब्रिगेडचे कमीत कमी नाही तुम्हाला विधानसभेचे तरी 48 लोकसभेचे उमेदवार ठरवण्याची तारीख आपण आत्ताच जाहीर करू. मी वाटल्यास एरवी तुमच्यात कधी गडबड करत नाही, लुडबुड करत नाही, पण 48चे 48 उमेदवार किमान तुम्ही जाहीर करा आणि 288 ची यादी सोबत घ्या. तुम्हाला कशाची कमी पडणार नाही, लक्षात घेतलं पाहिजे. या देशामध्ये किमान राज्य म्हणजे 2019 ते 24 या दरम्यान आपला प्रधानमंत्री राहील, पण 2019 मध्ये किमान आपण मुख्यमंत्री ठरवण्यात की ताकद निर्माण करायची असेल तर 288 उमेदवार तुम्ही उभे राहिले पाहिजे. तुमच्यामध्ये ज्याच्यामध्ये थोडीशी भीती असेल त्यांनी स्वतः उभं न राहता आपली बहीण असेल, आई असेल, भाऊ असेल, कोणाला तरी पुढे करा. आणि त्या अंगाने प्रतापराव तुम्ही सुद्धा आम्हाला काही उमेदवार खाजगी नंतर बोलू आपण जर पुरवता आले तर आम्ही त्याचं स्वागत करू, काही त्याच्यामध्ये अडचण नाही. मित्रांनो, हा गमतीचा भाग नाही. या अंगाने आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. समृद्धी महामार्ग इथे पलीकडूनच जातो आहे. संभाजीराजेंनी मागणी केलेली आहे, त्यांनी थोडंसं सरकारकडे लावून धरावं आणि तिथे त्यांचं वजन वापरावं अशी विनंती करत असताना आपले खासदार साहेब इथे आहेत, त्यांना आपण विनंती करूया. तुमच्या पक्षाकडेच मंत्रीपद आहे. आता तुमच्यामध्ये अटलजी की बाळासाहेब हा वाद सुरू आहे. मला वाटतं हे दोन्ही वाद बाजूला ठेवून जिजाऊचं नाव पुढे आलं तर तुमचे भांडणं आपोआप मिटतील असं मला वाटतं. तुम्ही जमलं तर विषय काढा, बरोबर आहे. त्या अंगाने इथे काही व्हायला हरकत नाही. या दरम्यान मित्रांनो, आपल्या जिजाऊ सृष्टीसाठी थोडंफार योगदान जे दिलेलं आहे ज्याचा उल्लेख केला तो नितीन गडकरी जे काही मंत्री आहेत आपल्या भारत सरकारचे, त्यांनी CSR फंडामधून त्यांच्या अधिकारामध्ये आपल्याला 5 कोटी रुपये दिले होते, पण आपली काहीतरी गफलत झाली आणि आपली टोटल 4 कोटीवर आली. त्या 4 कोटीपैकी एक व्हॅन आपल्याकडे आलेली आहे, एक दवाखाना आपण उभा करतो आहे आणि महिला आणि मुलींना कॅन्सर बद्दलचं प्रशिक्षण देणं, चेकअप करणं आणि जर तशा पद्धतीचं काही असेल तर त्याच्यावर योग्य पद्धतीचा इलाज करणे आणि त्याच्यासाठी सहकार्य करणे अशी ही सगळी आपली माहिती आहे. आणि त्या अंगाने आपण आज पुढे जातो आहोत. आज आपले जे काही महत्वाचे एक आपण जे जे काही केलेलं आहे मराठा सेवा संघाने, तुम्ही लक्षात घ्या, कोणी जर पंढरपूर अधिवेशनामध्ये असाल 1996 का पंढरपूरचं गंगाधर 96 मध्ये, त्यावेळेस मी म्हटलो होतो की तुम्हाला मगा अमोल कोल्हेंनी सांगितलं की बायकोला जिजाऊ बनवा, तेवढं करताना आलं तर तुम्हाला शहाजहान सारखा तुमच्या बायकोसाठी मुमताज महल जसा तो काय बांधलं ताजमहाल, ऐकून माहिती आहे का? तुमच्या बायकोसाठी तुम्ही शहाजहान सारखा ताजमहाल बांधला तर माझी काही हरकत नाही, तो बांधलाच पाहिजे. पण जर तुमची तशी कुवत नसेल तर किमान एक करा की शहाजहानच्या ताजमहालला लाजवण्यासारखं संडास बाथरूम तुमच्या बायकोसाठी तुम्ही बांधा. हे आपण 1996 मध्ये सांगितलं होतं. तीच योजना शेवटी आता स्वच्छ भारत म्हणून पुढे आलेली आहे. घरा आपण आता कोणी फूल देत नाही, गुच्छ देत नाही, एकमेकाला भेटल्यानंतर पुस्तकच दिलं पाहिजे. आता केंद्र सरकारपासून ग्रामपंचायत पर्यंत आदेश आलेले आहे की एकमेकाला आता आपण भेट पुस्तक दिलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपण जे काही राखतो हे जर आपण नुसतं सांगतो, थोडंफार आपली कुवत आहे, आपण राबवतो, जर सरकार आपल्या ताब्यात आलं तर आपण पूर्णचं पूर्ण बदलू शकू, लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजीतून शिक्षण आणि जागतिक भाषा शिकणे हे अत्यंत महत्वाचं आहे.
रामकृष्ण मोरे सरांना आपण भेटून कंपल्सरीली लहानपणापासून लहान मुलांना किती लोकांनी अनेक ओरड केली. आज गावखेड्यातली वाडी तांडापाड्यावरची लोक मराठी मरेल हे म्हणणाऱ्यांची माय मरेल, पण आमची गाववाली मराठी कधीच मरणार नाही. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ती आमची पोचलेली आहे लक्षात. ज्यांची प्रमाणित आहे नको तिथे अनुस्वार देणारी ती मराठी आज जिवंत नाही. काही फरक पडत नाही आपल्याला. परंतु आज ही लेकरं बोलायला लागलेली आहे आणि बाहेर जायला लागलेली आहे. जगातील 60% लोक इंग्रजी बोलतायत. तुम्ही सर्वांनी आणि विशेषतः मायांनी, मी गेले 2 वर्ष फिरतो आहे, मायबाप आणि आजी आजोबांना स्पोकन इंग्लिश क्लासेस तरी तुम्ही लावा आणि तुटक्या फुटक्या इंग्रजीत तुम्ही बोलायला शिका हे सांगितलं आहे. ते जर तुम्ही नाही केलं तर तुमची पोरं पुन्हा पाठीमागे राहणार आहे. स्त्रियांचा सन्मान आणि समानता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे जे काही बोललं जातं ते आपण सांगितलेलं आहे. घरोघर ग्रंथालय असावे आपण सांगितलं, ती योजना आले. स्वकौशल्यावर उभे राहा, लिहा, बोला, वाचा, नाचा, गा, काय करायचं ते करा. त्याच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. आज स्वकौशल्यावर पोरांना आपण सांगितलं बूट पॉलिशच्या डोक्याच्या मालिशपर्यंत पडेल ते करा. तीच योजना स्वकौशल्य नावाने आज केंद्र सरकार राबवत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तंटामुक्त गाव आपल्याकडे आपण अनेकदा सांगितलेलं आहे. भुजबळ साहेब आमच्याकडे इतकी चांगली योजना आहे की पोलीस स्टेशनही लागणार नाही, न्यायालय लागणार नाही. फक्त आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याची खूप खूप गरज आहे. संस्था, संघटना, नाते गोते सगळं सांभाळू नये. आपण जर ठरवलं प्रत्येक गावामध्ये समन्वय कमिटी आपली जी आहे ती जर कार्यरत राहिली तर काहीच काम होणार नाही. हे व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक कुटुंबात आपसात संवाद, संपर्क, समन्वय आणि ओलावा असला पाहिजे. विनाकारण आपण दररोज कमीत कमी 5 ते 10 नवीन कुटुंबामध्ये हक्काने गेलं पाहिजे, त्यांना जोडलं पाहिजे. सुरू झालंय का? करताय का? काय नाही, तुम्ही नुसते आले घरी संध्याकाळपर्यंत आपण बोलणार आहे थांबले अशाने काही चालणार नाही. आपल्याला ते करावं लागेल. समाजात संसद निर्माण होईल तेव्हा होईल. तुम्ही प्रत्येकाच्या घरात संसद निर्माण करा. नवरा बायको, काका काकू, चुलता चुलती, पोरं बिरं जे काय असेल, रांगणारे बोलणारे पोरांपासून ते म्हाताऱ्या पोरांनी म्हाताऱ्यांनी एकत्रित बसून कुठल्या तरी जगातल्या विषयावर आपण दररोज नियमितपणे बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सगळ्यांची मतं समजून घेतली पाहिजे. आता तुम्ही छोट्याशा बोळक्यात जगू शकणार नाही. वैश्विक आपण होण्याची गरज आहे. स्त्रियांचा सन्मान आपण सतत सांगितला, पण आपण शिवधर्मामध्ये सांगितलं की कोणीही बाई नवऱ्याच्या पाया पडणार नाही. तुम्ही थांबवलं नाही अजून. डॉक्टर रेखा पाटील थांबवलं का? नाही ना. अजूनही तुम्ही बायका नवऱ्यांच्या पाया पडता. जर तुमचे नवरे तुमच्या पाया पडले तर तुम्ही त्यांच्या पाया पडा, नाही तर पडू नका. हे सांगितलं ना आपण अनेकदा. तर तो करा, त्याचा तो भाग नाही. मुलांचे शिक्षण व वाढ हा एक मी थोडा 2 मिनिट तुम्हाला जास्त सांगणार आहे. मी गेल्या 2 वर्षात सांगितलंय मित्रांनो, विशेषतः माया, कोणी विद्यार्थी इथे आहेत का? लहान पोरं, इंजिनियर, डॉक्टर, वकील, मॅनेजमेंट हे जे काही आता रेग्युलर कोर्सेस आहेत, MPSC UPSC ज्याच्या माध्यमातून साहेब आलेत, आम्ही आलो, आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत संसार केलेत, पोट भरलेत. हे सगळेचे सगळे दरवाजे आता जवळपास बंद झालेले आहेत, हाऊसफुल झालेले आहेत. कदाचित 10-5 वर्षामध्ये डॉक्टर हातामध्ये धोपटी घेऊन रस्त्याने फिरताना दिसेल. शशिकांत बरोबर आहे? अरे काही दुखतंय का? मी गोळ्या देतो म्हणून. इंजिनियर, अरे बाबा काय तुझ्या गाडीत काही करते? हे सगळं सगळं संपलेलं आहे, आता हाऊसफुल झालेलं आहे. मॅनेजमेंट सगळेचे सगळे कोर्सेस. पृथ्वीवरचा जीवन जवळपास संपले आता काही वर्षामध्ये. त्यामुळे तुमच्या पोरांना आता अत्यंत चांगल्या पद्धतीने, कोणी जर MSc BSc फिजिक्सचे पोरं असतील तर आपल्या इथे दुधाळ्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये लिगो नावाचा जो एक प्रोजेक्ट येतो आहे, त्याचा फुल फॉर्म असा आहे, लेझर इंटरफॉर्मोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी. हा अमेरिकेनंतरचा जगातला 2ऱ्या नंबरचा प्रोजेक्ट असणार आहे. आणि याच्यामध्ये आता याच्यात पुढचे जे विषय राहतील ते सगळेचे सगळे पृथ्वीच्या पलीकडचे राहतील. तुमची नातवंड पोतवंड यापुढे
शुक्रवार, चंद्रावर, शनिवार, मंगळावर जायला लागतील आणि तिथे जाण्यासाठी लागणारं शिक्षण हे प्रमुख होणार आहे. लिगो आपल्या हिंगोली जिल्ह्यात होतोय म्हणून आपण उड्या मारतोय, परंतु आपल्या एकाही विद्यापीठामध्ये ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रॉलॉजी, जिओफिजिक्स किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोस्पेस टेक्नॉलॉजी याच्या पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सिया, आपण त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, यावर अजून कोणीही विचार करत नाही, शिकत नाही. आता पहिल्यांदा याच्यासाठी आपल्याला या विद्यापीठांना सुद्धा पत्र लिहावं लागेल की नवीन कोर्सेस सुरू करा. जे आता जे म्हणून MSc किंवा BSc फिजिक्स झालेले मुलं मुली असतील त्यांच्या आपल्या हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा इथल्या याद्या तयार करा आणि लिगोच्या मॅनेजमेंटला द्या की आमच्याकडे MSc BSc अगदी प्युअर फिजिक्स म्हणा, अप्लाइड फिजिक्स म्हणा, जे काही तुमचं असेल त्यामध्ये जा. पुढचे कोर्सेस मी फिरताना सुद्धा तुम्हाला अनेकदा सांगितलं की आता याच्या पुढे तुम्हाला फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये सर्वात जास्त स्कोप राहणार आहे. त्या अंगाने तुम्हाला तिकडे जायला पाहिजे. आणि मग जर तुम्ही आज तिथे किती विद्यार्थी आहेत, कोणीच तिथे गेलं नाही असं म्हणून चालणार नाही. एरोस्पेस इंजिनिअरिंग ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस तुमच्या मुलांना सर्वात जास्त संधी मिळणार आहे. आता दररोज तुम्ही बघा, मागच्या 8-15 दिवसापूर्वी आपल्या इथल्या, मला वाटतं निंबोरकर साहेब, तुमच्या विभागालाच काहीतरी सहकार्य व्हावं म्हणून GSATचं काहीतरी सोडलेलं आहे. दररोज आपल्या इथलं श्रीहरिकोटा असेल, कुठून ना कुठून काही ना काहीतरी सुरू आहे. आज DRDO वगैरे मध्ये कुठेही आपण जायला तयार नाही. आपण फक्त बँक, पतसंस्था, जिल्हा परिषद, अमक तमक, नवीन पोरांना आता कलेक्टर व्हावं वाटायला लागलेलं आहे. पण कलेक्टर पेक्षा अजूनही कोणाला आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री व्हावं वाटत नाही. ही आपल्या लोकशाहीची अत्यंत वाईट परिस्थिती लक्षात घेतलं पाहिजे. त्या अंगाने तुम्ही सर्वांनी विचार करा. आणि म्हणून राजकारण हे सुद्धा पॉलिटिकल करिअर म्हणून पाहिलं पाहिजे. पूर्ण वेळ चांगल्या पद्धतीचं ते काम आहे. मीडिया आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वाव आहे. प्रिंट मीडिया असेल किंवा मल्टीमीडिया असेल, तुमच्या डोक्यात एक साऊंड म्हणजे प्रकाश भाऊकडेच केवळ तुम्ही बघू नका. अत्यंत म्हणजे प्रकाश भाऊ कितीही श्रीमंत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मीडियामधल्या श्रीमंतांची यादी केली 1000 लोकांची तर त्यात प्रकाश पोरेंचं नाव खाली सुद्धा असणार नाही. हा देश भांडवलदार जसे चालवतात तसे मीडियाचे मालक चालवतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो करण्याची ताकद त्यात आहे. आणि सोशल मीडिया वापरण्यामध्ये तुम्ही अत्यंत निष्काळजीपणा करतात. तुम्ही ओरिजिनल कुठलाही मेसेज तयार करत नाही. मेसेज फॉरवर्ड करणे याच्या पलीकडे आपण काही करत नाही. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भांडणं करतायत. हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं भांडणं आहे. आपला व्यवसाय आहे. टुरिझम नावाचा एक अत्यंत चांगला व्यवसाय तुम्हाला मी अनेक वर्ष सांगतोय. आता आपल्या सिंदखेड राजामध्ये मी माहिती घेतली, जिथे पूर्वी प्रतापराव 10-20 माणसं, तुम्ही म्हणजे आमदार वगैरे नसतानाही तुम्हाला माहिती आहे, इथे 10-20 माणसं येत नव्हते. आपलं सिंदखेड राजा जवळपास ओस पडलेलं होतं. 1724 सारखी परिस्थिती इथे होती. परंतु आज सुरू झालेले आहेत, लोक यायला लागलेले आहेत. आता इथे रोज मी कथानकांकडून माहिती घेतली, साधारण 2,000 लोक आज इथे यायला लागले. या लोकांना डॉक्टर हे कुठे गेले, ठोसरे, ॲडव्होकेट ठोसरे आपले अध्यक्ष, ठोसरे तुम्हाला मागेही सांगितलं, गाईड्स तयार करा. आपले मुलं मुली चांगल्या पद्धतीने गाईड्स तुम्ही जरी झाले चांगले तरी खूप आपण काम करू शकू. एका गाईडला एका दिवसाला 1000 ते 2000 रुपये सहज मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करणं गरजेचं आहे. आपण करावं अशी एक विनंती आहे. यासाठी आपल्या इथल्या जिल्हाधिकारी आणि खासदार हे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला सहकार्य करत आहेत. जिजाऊ सृष्टीसाठी नवीन 8 कोटीचे प्रोजेक्ट्स जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवलेले आहेत. ते बहुधा मंजूर होण्याची एक शक्यता आहे. त्यांची कल्पना अशी आहे की औरंगाबाद वगैरे प्रतापराव इथे सगळेचे सगळे लोक परदेशातले थांबतात, त्याच्यापेक्षा सिंदखेड राजाला आपण चांगल्या सोयी करू. लोणार आणि हे सगळेचे सगळे सेंटर्स पाहता येतील आणि त्यांना खर्चही कमी येईल आणि आपला सिंदखेड राजाचा सुद्धा विकास होईल. त्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे. त्यासाठी आपण एक प्रयत्न करूया. काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे सांगतो आणि मी थांबतो. अलीकडे एक आरक्षण नावाचा सतत आपल्या समोर एक भाग आहे.
मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याबद्दल जे काही मी बऱ्याचदा बोललोय, राज्य सरकारने जे दिलेलं आहे SC-BC वर्ग करून हे आरक्षण निवडणुकापर्यंत कोर्टात टिकेल आणि निवडणुकानंतर 100% रद्द होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. हे फक्त एक गाजर आहे. जे पूर्वीच्या सरकारने दिलेलं होतं ते आताच्या सरकारने दिलेलं आहे, यापेक्षा काही नाही. सगळे पक्ष एकत्रित येऊन पुन्हा लोकसभेत राज्यसभेत जे 10% ओपन मधील सर्व कॅटेगरीज मधल्या गरिबांना देऊ केलेलं आहे, हे सुद्धा बहुतेक आरक्षण लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होईपर्यंत टिकेल. पण कदाचित तिथे ते जास्त काय टिकेल, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या केसेस पडून आहे की एकदा जर त्याला स्टे मिळाला तर अजून 4-5 सरकार येतील आणि जातील आणि हे 10% लागू राहील. पण 10% नक्की कोण हे ठरवणं अत्यंत अवघड आहे. आपलं एक असं म्हणणं आहे की 1/3 तुम्ही त्याच्यामधले 4% गाव खेड्यातले शेतकरी शेतमजूर कष्टकरी जो वर्ग आहे तो घ्यावा, 3% तालुका पातळीवरचे घ्यावेत आणि 3% हे थोडेसे बऱ्यापैकी मोठ्या शहरातले लोक जर घेतले तर आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये काहीतरी वाटा मिळू शकतो. हा एक भाग आहे. तर ते काय घटना दुरुस्ती, आता जे काय माझ्या समोर हे त्यांचं बिल आहे, याच्यावर काही मी खूप काही जास्त आता तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. परंतु त्यांनी जे 15, 16 आणि 46चा संदर्भ दिलेला आहे, तुम्हाला हे रतन खत्रीचे आकडे वाटू देऊ नका. हे राज्यघटनेतील कलम आहे. तर याच्यामध्ये 1973-75च्या दरम्यान त्यावेळेस पासून गोलकनाथ आणि एक केशवानंद भारती हे 2 जे जजमेंट्स आलेले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जो ढाचा आहे राज्यघटनेचा तो बदलता येत नाही आणि त्यामुळे तो 11 जजेसचा जजमेंट आहे. आता नवीन काही करायचं झालं तर 13 जजेस एकत्रित आणणं आणि हे ऐकणं खूप कठीण आहे, त्यामुळे ते थांबेल का नाही सांगता येत नाही. एक मुद्दा शिवस्मारकाचा आहे जो भाऊंनी आता सांगितलेला आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरुवातीपासून 1991 पासून आपण मागणी केलेली आहे, भव्य शिवस्मारक हे मुंबईमध्ये व्हावं, जिथे कदाचित हेलिपॅड असावं, जगातले सगळे लोक यावेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये तिथे माहिती असावी. म्हणून आपण तिथली गोराईची 750 एकराची जमीन सुचवली होती, ती गडबडीत अडकली आणि पुढे हे सरकार गेलं, तुमचं युती सरकार, तुम्ही मंत्री होते त्यावेळेस राज्य सरकारमध्ये किंवा, तर ते सरकार गेलं. मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस 2 प्रोजेक्ट हाती घेतले, पण बाळासाहेब म्हणाले की एवढ्या कमी जागेमध्ये तुम्ही स्मारक करता, त्याच्यामुळे ते बाजूला पडलं. पुढच्या सरकारने काय घोळ केले माहिती नाही. जी जागा होती ती विलासरावनी काहीतरी त्यांच्या एका मित्राला दिली, असं काहीतरी गडबड झाली, त्याच्यावर चर्चा झाली